हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर आज आपला आहे सेशन नंबर 29. ठीक आहे. तर याआधी आपले 28 सेशन झालेले आहेत. ठीक आहे. आणि बराच वेळ आपला गॅप पडलेला होता. ठीक आहे. तर आपण बऱ्याच दिवसानंतर आपण आपले सेशन्स कंटिन्यू करतोय. ठीक आहे. तर आपण पुन्हा कंटिन्यू करतोय म्हणजे याचा अर्थ काय म्हणतंय की आपण रिस्टार्ट करतोय आपलं सेशन. ठीक आहे. आपण आपले लेक्चर्स रिस्टार्ट करतो या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे आजची जी थीम असणार आहे आपली, जे आपण आज भरणार आहे, ते बेसिकली रिस्टार्ट किंवा कमबॅक, ठीक आहे, या टाईपमध्ये असते. ठीक आहे. तर चालू करूया आपलं सेशन. ठीक आहे. आजचा आपला पहिला वर्ड आहे रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे काय असतं? द ॲबिलिटी टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. म्हणजेच अशी त्याची क्षमता की जो कोणत्याही डिफिकल्ट परिस्थितीतून म्हणजे कठीण परिस्थितीमधून जो सावरू शकतो, त्याला रेझिलियन्स म्हणतात किंवा रेझिलियंट पर्सन म्हणतात. ठीक आहे. मराठीतला अर्थ बघा, प्रतिकूल परिस्थितीतून सावरण्याची क्षमता. ठीक आहे. सिनोनिम्स काय आहे? टफनेस किंवा एन्ड्युरन्स. ठीक आहे. अँटोनिम्स बघा, विकनेस आणि फ्रॅजिलिटी. ठीक आहे. पुढचा आपला वर्ड आहे रिवायवल. रिवायवल म्हणजे याचा बेसिक वर्ड आहे रिवाईव्ह करणे. ठीक आहे. तर रिवाईव्ह करणे म्हणजे या तुम्ही गेम खेळताना वगैरे ऐकलेला वर्ड असेल. ठीक आहे. त्याचा मिनिंग बघू आपण. द प्रोसेस ऑफ बिकमिंग ॲक्टिव्ह ऑर स्ट्रॉंग अगेन. म्हणजे जर एखादा वीक असेल किंवा एखाद्याची समजा गेमच्या भाषेत जर आपण म्हटलं की जर एखाद्याची पॉवर कमी होत असेल तर त्याला आपण रिवाईव्ह करतो. म्हणजे त्याला आपण पुन्हा त्याला पॉवर देतो किंवा त्याला पुन्हा आपण स्ट्रॉंग करतो. ठीक आहे. तर मराठीतला अर्थ बघा, पुनरुज्जीवन, एखाद्याला पुनरुज्जीवित करणे. ठीक आहे. सिनोनिम्स बघा, रिबर्थ म्हणजे पुन्हा जन्म घेण्यासारखा. ठीक आहे. रिन्युअल, पुन्हा नवीनीकरण करणे. अँटोनिम्स आहेत डिक्लाइन करणे आणि कोलॅप्स करणे. ठीक आहे. पुढचा वर्ड आहे आपला रिबाउंड. रिबाउंड म्हणजे काय असतं? टू रिकवर आफ्टर अ सेटबॅक ऑर फेल्युअर. म्हणजे रिबाउंड करणे म्हणजे जर आपण खराब असतो, तो जर असा खाली फेकला तर तो पुन्हा आपला वरती उचलून येतो, म्हणजे तो रिबाउंड होतो. ठीक आहे. तर त्याला रिबाउंड असं म्हणतो आपण. म्हणजेच मराठीतला बघा त्याला आता काय, मागे घसरल्यानंतर पुन्हा उभे राहणे. म्हणजे आपण खाली टाकल्यानंतर एखादी गोष्ट पुन्हा वर येत, त्याला रिबाउंड म्हणतात. तसंच जर आपण कमबॅकच्या स्थितीमध्ये म्हटलं की जर एखाद्याला अपयश आले असेल आणि किंवा सतत तो अपयशी होत असेल आणि अचानकच आपल्याला कळतं की तो या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला आहे, तर त्याने रिबाउंड केलं आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर सिनोनिम्स बघा, रिकवर करणे एखाद्या गोष्टीला. पुढचं आहे स्प्रिंग बॅक करणे, बाउन्स बॅक करणे, हा सुद्धा त्याचाच एक वर्ड आहे. अँटोनिम्स बघा, कोलॅप्स होणे आणि फॉल, की कोलॅप्स म्हणजेच कोसळणे किंवा नष्ट होण्यासारखं. ठीक आहे. पुढचा वर्ड आहे आपला रिइन्व्हेंट. रिइन्व्हेंट म्हणजे काय? टू चेंज समथिंग सो मच दॅट इट अपियर्स एंटायरली न्यू. एखाद्या गोष्टीला अशा पद्धतीने बदलणे की ती नवीनच वाटले पाहिजे. ठीक आहे. मराठीतला अर्थ बघा, स्वतःला नव्याने घडवणे. स्वतःमध्ये असे काही बदल करणे की समोरच्याला आपण एक नवीनच पर्सनॅलिटी किंवा नवीनच व्यक्तिमत्व आपलं असं दिसायला पाहिजे. ठीक आहे. पुढचं आहे सिनोनिम्स बघा, ट्रान्सफॉर्म करणे किंवा रिडिझाईन करणे. ठीक आहे. अँटोनिम्स बघा, प्रिझर्व करणे किंवा मेंटेन करणे. ठीक आहे. पुढचा आपला वर्ड आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे पर्सिव्हरन्स. पर्सिव्हरन्स म्हणजे काय असतं? कंटिन्यूड एफर्ट डिस्पाईट डिफिकल्टीज ऑर फेल्युअर. म्हणजे किती अडचणी आल्या तरी तो किंवा एखादा व्यक्ती आपले जे कार्य आहे तो सतत चालू ठेवतो. म्हणजे त्याला किती डिफिकल्टीज आल्या, किती अडचणी आल्या, तर त्याला पर्सिव्हरन्स पर्सन असं म्हणतात. ठीक आहे. तर मग अर्थ चिकाटी असणे, सातत्य असणे, सतत एखादी गोष्ट करत राहणे. सिनोनिम्स बघा, डिटर्मिनेशन आणि पर्सिस्टन्स. ठीक आहे. अँटोनिम्स लेझिनेस म्हणजे आळशीपणा. सरेंडर म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्ये जर गुन्हेगार सरेंडर करतो म्हणजे तो पोलिसांच्या हवाली करतो. त्याच प्रकारे जर आपण व्यक्तिमत्वाच्या भाषेत जर म्हटलं, त्या अनुषंगाने जर आपण म्हटलं
की आपण नशिबाला सरेंडर करून देत असतो. एखादी गोष्ट आपण नशिबावरती सोडून देत असतो. ठीक आहे. तर त्याला म्हणतात सरेंडर करणं. ठीक आहे. स्वतः काही एफर्ट न घेता दुसऱ्यांच्या हवाली करून देणं, त्याला सरेंडर करणं असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपले आजचे OWS बघा कोणते? रिसर्जन्स. रिसर्जन्स म्हणजे काय असतं? अ रायझिंग अगेन इनटू लाईफ. ॲक्टिव्हिटी ऑर इम्पॉर्टन्स म्हणजे एखाद्या अ, पुन्हा आपल्याला महत्त्व प्राप्त करून घेणे किंवा आपल्या लाईफमध्ये, जीवनामध्ये पुन्हा राईज करणे, पुन्हा अ, आपण त्याला काय म्हणतो, पुन्हा आपला उदय होणे या पद्धतीने. ठीक आहे. मराठीतलं बघा, पुन्हा जोमाने किंवा ताकदीने पुढे येणे. राईज होणे म्हणजेच पुढे येणे, उगवणे. ठीक आहे. मराठीत त्याला वर्ड आहे पुनरुत्थान करणे स्वतःचे. फिनिक्स. फिनिक्स म्हणजे काय? अ पर्सन हू मेक्स अ पॉवरफुल कमबॅक आफ्टर डिस्ट्रक्शन ऑफ फेल्युअर. ठीक आहे. म्हणजे काय? संकटातून किंवा अपयशातून पुन्हा उठून उभा राहणारा व्यक्ती किंवा ही एक फ्रेज आहे. फिनिक्स बर्ड असं त्याला म्हणतो आपण, फिनिक्स पक्षी. फिनिक्स कशाला म्हणतात? की जो राखेतून जन्म घेतो असा. ठीक आहे. तर किती संकट आले, किती अपयश आले, तर त्यातून तो पुन्हा उंच भरारी घेतो. त्याला फिनिक्स असं म्हणतात. ठीक आहे. मराठी संज्ञा बघा. फिनिक्स म्हणजे प्राचीन पक्षी आहे आणि पुनर्जन्माचा तो प्रतीक आहे. म्हणजे एखादी गोष्टी जर पुनर्जन्म त्याचा होत असेल किंवा पुन्हा नव्याने एखादी गोष्ट आपल्याला दिसत असेल, त्याला आपण फिनिक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे रिज्युव्हेनेशन. रिज्युव्हेनेशन म्हणजे काय? द ॲक्ट ऑफ बिकमिंग यंग, फ्रेश ऑर एनर्जेटिक अगेन. ठीक आहे. मराठीतला अर्थ बघा, नवचैतन्य प्राप्त होणे. ज्युव्हेनाईल म्हणजे काय असतं? तर तारुण्य म्हणजे नवीनच. म्हणजे एखादी गोष्ट नवीन असते किंवा नवीनच म्हणजे त्यात उत्साहपूर्ण अशी असते. तर त्याला ज्युव्हेनाईल असं म्हणतात. आणि रिज्युव्हेनाईल करणे म्हणजे त्याला एखाद्याला पुन्हा तरुण करणे, एखाद्या गोष्टीला पुन्हा नव्याने प्राप्त करणे, तिला नवीन चैतन्य प्राप्त होतं या पद्धतीनं. मराठीतून बघा, पुन्हा जेवण म्हणतो आपण त्याला, पुन्हा त्याला तरुण करणे या पद्धतीनं किंवा नवचैतन्य प्राप्त करण्यास. पुढचा वर्ड आहे आपला कमबॅक. कमबॅक करणे म्हणजे काय? अ रिटर्न टू सक्सेस आफ्टर फेल्युअर ऑर अपसेस. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण नेहमीच ॲब्सेंट असलो तर तिथं वापस येणे म्हणजे कमबॅक करणे, ते तर होतंच. पण एखादा व्यक्ती नेहमीच फेल होत आहे, सतत फेल होते आणि अचानकच तो यशस्वी व्हायला लागतो, तर त्याने कमबॅक केला आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. मराठीत बघा, पराभवानंतर किंवा गैरहजेरीनंतर पुन्हा यश मिळवणे. मराठीतून संज्ञा आपली पुनरागमन करणे किंवा यशस्वी पुनरागमन करणे. ठीक. टर्न अराउंड. टर्न अराउंड म्हणजे काय? अ कम्प्लीट चेंज फ्रॉम बॅड टू गुड कंडिशन. म्हणजे टर्न अराउंड म्हणजे एखादी गोष्ट पूर्णपणे बदल. ठीक आहे. म्हणजे एक तर वाईट गोष्टीतून आपण एखादी चांगल्या गोष्टीकडे जातो आपण, म्हणजे त्याने परिस्थिती जो बदलतो किंवा वाईट स्थितीतून आपण पूर्णपणे टर्न घेऊन चांगल्या स्थितीकडे वाहतो. ठीक आहे. मराठीतून बघा आपण त्याला स्थिती परिवर्तन किंवा उत्क्रांती होते या पद्धतीने सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आपलं आजचं सेशन आपण या ठिकाणीच स्टॉप करूया. थँक यू एव्हरीबडी.